हाँ बोल, मी एक्साइटेड आहे. येस बोल, आय एम फुल एक्साइटेड. नमस्कार मंडळी, तर कशा आहात तुम्ही? तर आज आपण चाललोय पावागड. वडोदरापासून 46 किलोमीटरच्या अंतरावर पावागड हा एक मोठा हिल स्टेशन आहे, जे सी लेवलपासून 800 मीटरच्या अंतरावर आहे. हाय गाईस. काय आलं? थंडी. हे आहे लोकेशन. अजून आपण खूप वरती आलोय. वरती जायचं डोंगरावरती. इथं चष्मा डिस्कशन चालू आहे. टॅटू, इथं टॅटू. बरं बघा, मगाशी तर तिथून. हॅलो गाईस, आम्ही चाललोय. अजून आम्हाला रोपवेवरती पण लाईन लावायची आहे. तिथं खूप गर्दी आहे म्हणून आम्ही या दुसऱ्या रस्त्याने चाललोय. अरे कहना क्या चाहते हो? लाईन अजून ही खूप मोठी आहे, खालपर्यंत लाईन आहे. ही रोप बघताय, ही वरती मंदिराच्या कामासाठी चालली आली आहे जवळ. तर आता चला पुढे. रोप चालू झाली आहे. प्रेझेंट बाय गुजरात टुरिझम खटवला. त्या बेटे आमचे बापू विठ्ठल हॅलो भाई, आम्ही चाललोय. बॅगीची पण खटवला. तर चेकिंग वगैरे चालू आहे. बापूने काय लावलंय? खूप गर्दी झाली आतमध्ये. आता रोप एक एक वरती खाली, अजून वरतून खाली येते. आता आपला नंबर आलाय. कसं आहे, हवा जर कमी असली तर आपण वरती जाऊ शकतो. बापू पुढे या तुम्ही. तर आता आपला नंबर आलाय. हा बोल, मी एक्साइटेड आहे. येस बोल, आय एम फुल एक्साइटेड. आता आम्ही 4 जण वेगळे बेबी. हा गेट बंद झालाय. आता आपण वरती जाणार आहे. हे बाकीचे आहेत ते येत आहेत तिथून. आपण आता जाणार आहे. And this was surrounded by a घना जंगल. अजून हाइट 7 किलोमीटर नीचे से ऊपर. ऐसा डिस्टेंस नहीं मालूम क्या? ये 7.5 7 किलोमीटर खालून ते वरती 7 किलोमीटर आहे. काय मजा नाही आली. जाऊ शकतो पण खूप वेळ लागतो. शिड्यांचा व्ह्यू तो जो आहे तो चालत जायचा रस्ता आहे. अजून कसं आहे, हवा जर जास्त असली तर आपल्याला चालत जायला लागलं असतं. जायला 1 ते 2 तास लागले असते आपल्याला. आता पोचलो आपण इथं. जस्ट चेक आलो बघा, आपण पोचलोय वरती. तर आता वरती जायचं आपल्याला. शिड्यांचा जर हवा जर असली असती तर आपल्याला चालत यायला लागलं असतं. आलो तेव्हा ते चालू झालेलं, त्याच्या अगोदर हवा येत होती म्हणून ते बंद होतं. लक आहे, आज लक आपला साथ देतो. सी द व्ह्यू. पूर्ण हा जो आहे खाली पूर्ण फॉग आहे. अजून इथं गार्डन. अजून आता मंदिरात आपण एंटर करणार आहोत. वे टू टेम्पल. अजून थोडं डिस्टन्स पोहोचेल आपण. वाटतं फक्त रोपवेवरती गर्दी होती. रोपवेची म्हणजे माणसं पुढे गेले असतील. तर आता आपण अजून वरती जायचं वाटतं. आपल्याला वरती जायचं आहे. ते मंदिर आहे. अजून हे एंट्री गेट आहे. इथून अजून आपल्याला सगळे एकट येऊ द्या, मग जाऊया आपण वरती. इथून बघा, आता हळूहळू तुम्हाला गर्दी दिसेल. अजून मंदिराचं पण काम चालू आहे. आपण रोपवेने आलोय. पिढ्यांनी आलो असतो ना, सगळ्यांची हवा टाईट झाली असते. पोहोचलोय आता आपण मंदिरात जाणार आहोत. मंदिराचं काम चालू आहे. कोणी बोलेल का, हे मंदिर
1000 वर्ष जुनं आहे? नाही, मला तर हे मंदिर नवीनच वाटतंय. पण हे मंदिर 800 मीटरच्या उंचीवर 500 वर्षांनी या मंदिरावर ध्वजा फडकत आहे. The place is also archaeological path which has been marked by UNESCO as World Heritage Site. पावागडचं हे मंदिर 10वी या 11वी सती पुराणा मंदिर आहे. 15th सेंचुरीमध्ये या मंदिराचं शिखर तोडलं गेलं होतं. त्यामुळे 500 वर्षापासून ध्वजा फडकला नव्हता. अपने प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी इस मंदिर को सवारा और 500 वर्ष के बाद कालिका माता मंदिर पर फिर से ध्वजा लहराया. या मंदिरात 3 देवींची स्थापना आहे. मध्ये आहे कालिका माता, कालिका और दगाई, अजून लेफ्टमध्ये बहुचार माता. कहा जाता है कि सती माता का दाहिना पैर यहाँ पर गिरा था, इसलिए भगवानों द्वारा इस पहाड़ को लाया गया और इस शक्तिपीठ का नाम पड़ा पावागढ़. अजून या कॉम्प्लेक्सचं नाव आहे भव्यादिभव्या, जो स्प्लिट केला जाईल 3 लेवलमध्ये. विचार करा ना, कसं एवढ्या हाईटीवरती मंदिर बांधलं असेल. गाढवं सगळी मदत वगैरे करतात. पासून सगळं प्रॉपर गड किल्ला कसा असतो तसा टेक्स्चर व्ह्यू आहे त्याच्यात तिकडे. लिफ्टचं वगैरे काम होणार आहे. इथून डायरेक्ट इथं कनेक्शन येऊन त्या शिड्या आहेत, तिथून आपल्याला शिड्यावरून यायचं. अजून ते आहे ते आता नवीन देवीचं मंदिर बनतं. दर्शन वगैरे छान झालंय. तर आय होप हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.